नमस्कार मंडळी. आणि आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत श्रीमान महेशजी सूर्यवंशी, जे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाचे या ट्रस्टचे कोषाध्यक्ष म्हणून काम करतायत. आणि आज आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ गणेशोत्सव मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ज्यावेळेस आपण यांच्याबद्दल बोलतो त्यावेळेस अध्यात्म, विज्ञान आणि या ट्रस्टची एकूणच व्यवस्था कशी काम करते. भाऊ जय गणेश. जय गणेश. भाऊ, सुरुवात करत असतानाच मला जय गणेश ह्या शब्दापासून सुरुवात करायला आवडेल. कारण मी महाराष्ट्रभर आपण फिरतो, प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी म्हणजे मोरगावला गेलो किंवा कुठल्याही आपण ज्यावेळेस अष्टविनायकांच्या तिथे जातो तिथे त्यावेळेस मोरया किंवा गणपती बाप्पा मोरया म्हणून अभिवादन केलं जातं. पण जय गणेश हे मी फक्त आपल्या दगडूशेठ मंडळाचे जे कार्यकर्ते असतात आणि तिथंच पाठवतो. तर जय गणेश हा शब्द आपल्यासाठी काय आहे? जय गणेश हा शब्द बाप्पांचं स्मरण आहे आणि तो आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हृदय सिंहासनावर कोरला गेलेला आहे. आपल्या भारतामध्ये रामराम म्हणायची पद्धत ही सर्व भारतीयांमध्ये आहे. परंतु आपण ज्या गणपती बाप्पांचे भक्त आहोत, कार्यकर्ते आहोत, तर त्याच्या नावाने अभिवादन करूयात ही संकल्पना आमचा ज्यावेळेला शताब्दी महोत्सव होता 1992 साली, त्यावेळेला आमच्या ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली आणि ती एकमुखाने सर्वांनी स्वीकारली. त्यावेळेसपासून सर्वांनी एकमेकांना भेटल्यानंतर किंवा फोनवर देखील जय गणेश म्हणण्याची पद्धत रूढ झाली आणि ती इतकी समाजात खोलवर रूढ झाली की आता आम्हाला बघून समोरचा माणूससुद्धा जय गणेशच म्हणतो. कारण गणपती बाप्पाची ओळख आम्हाला मिळाली ही बाप्पांची आमच्यावरची निरंतर कृपा आहे असं आम्ही मानतो. खूप छान, खूप छान. आता जय गणेश ही संकल्पना ऐकल्यानंतर भाऊ मी आपल्याविषयी थोडंसं जाणून घेऊ इच्छितो की मला जेपर्यंत माहिती ज्ञात आहे की आपलं जे शिक्षण आहे, आपण सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहात, आपला व्यवसाय आहे कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे. तर एकंदरीत तुमचं शिक्षण आणि उत्सव आणि एक धार्मिक कार्यामध्ये, कारण आपण जर बघितलं धार्मिक कार्यामध्ये जे आजपर्यंत आपण बघत आलो त्याच्यामध्ये एक आपण म्हणतोच की एक 50 नंतर किंवा 60 नंतर लोक या सगळ्या प्रपंचामध्ये असतात किंवा स्वतःला ह्या सगळ्यामध्ये हे करतात. तर तुमचं शिक्षण, तुमचं बॅकग्राऊंड आणि तुमचा व्यवसाय हे सगळं करत असताना आपण या विधायक कामासाठी सुद्धा कसा वेळ देता? मुळामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा ज्या परिसरामध्ये बाप्पांचा उत्सव होतो त्या परिसरामध्ये जन्माला आलेले आम्ही सर्व कार्यकर्ते, तो संपूर्ण परिसर हा 18 विश्व दारिद्र्य असलेला परिसर आमच्या राहणाऱ्या लोकांसाठी. कारण बाहेर त्या काळी फुलांचा व्यवसाय मोठा होता, चक्क्याची दुकानं होती, मंडई होती, बाजारपेठ होती. परंतु इथले सर्व रहिवासी हे हातावर पोट असणारे रहिवासी होते आणि त्यांच्यामध्ये सगळी ह्या सर्व कार्यकर्त्यांना मध्ये भक्तीची माळ ही गणपती बाप्पाने गुंफली आणि त्याच्या भोवती या सर्वांना गोळा केलं आणि ह्या सर्वांच्या मधून बाप्पानी त्याचं भक्ती किंवा त्याचं एक नाव हे फुलवलं. म्हणजे ह्या उत्सवाला जरी 1893ला सुरुवात झाली तरी देखील 1952 सालापासून खऱ्या अर्थाने सुवर्णयुग तरुण मंडळाच्या ताब्यामध्ये हा उत्सव त्यावेळेच्या व्यापारी बांधवांकडनं आला. आणि इथे खऱ्या अर्थाने एकरूपता कार्यकर्त्यांची होती कारण सगळ्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. परंतु त्यावेळेचे जे प्रमुख आमचे सगळे होते, तात्यासाहेब गोडसे असतील, मामासाहेब रासने असतील, आमचे वडील शंकरराव सूर्यवंशी असतील किंवा बुवा रासने असतील आणि त्यांचे सर्व सहकारी रघुनाथ महाराज केदारी, तर ह्या सगळ्या लोकांनी मिळून गणपती बाप्पाची आराधना केली. पैसे नव्हते, परिस्थिती नव्हती, परंतु गणेश भक्ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये खोलवर रुजलेली होती. परंतु याच्यामध्ये शिकलेले लोक जे होते ते आमचे वडील होते, ते त्यावेळेला BA LLB झाले होते आणि त्यांना शिक्षणाची खूप मोठी आस होती. त्यामुळे इथला प्रत्येक जण शिकला पाहिजे ह्या ध्येयाने त्यांनी इथं अनेक विद्यार्थ्यांकरता शिकवणीचे क्लासेस घेतले. आमच्या कुटुंबामध्ये माझे 9 काका आणि 1 आत्या, आमच्या सर्व कुटुंबाला, एवढ्या मोठ्या कुटुंबाला त्यांनी शिकवायची प्रेरणा दिली. किंबहुना आमच्या संपूर्ण परिसराला, कार्यकर्त्यांना शिकण्याची प्रेरणा ही आमच्या वडिलांकडनं मिळाली. गणेशाचं कार्य आपण करतोय, उदरनिर्वाहाची आपली साधनं देखील आहेत, परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला जर विकास साधायचा असेल तर शिक्षणाची कास धरली पाहिजे. कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि त्याची खरी उपासना ही शिक्षणाने होईल असा त्यांचा विचार होता आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही शिकलो आणि लहानपणापासून जन्मजात
आमचं अनेक वर्षांचं अनेक जन्मांचं पुण्य असेल म्हणून या परिसरात आम्ही जन्माला आलो आणि बरोबर. जन्मताच आम्हाला मोरयाची बाप्पांची सेवा ही आम्हाला भाग्यवशात मिळाली असं आम्ही मानतो. खूप छान, खूप छान. आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना किंवा बऱ्याचशा लोकांना एक प्रश्न पडलेला असतो. म्हणजे आता कदाचित पुण्यातल्या लोकांना हा प्रश्न पडत नसेल, पण इतर ह्याच्यातल्या सुवर्णयुग मित्रमंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे 2 वेगवेगळे आहेत, की कसं काम चालतं? म्हणजे व्यवस्थापन ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेस? गणेशोत्सवाची स्थापना लोकमान्य टिळकांनी 1893ला समाज एकसंघ व्हावा, स्वातंत्र्याच्या चळवळीला बळ प्राप्त व्हावं, याकरता घरातला बाप्पा रस्त्यावर आणला आणि त्यावेळेला ज्या 5-6 प्रमुख गणपती बाप्पांची स्थापना झाली, त्याच्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी गणपती बाप्पाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते केली आणि या उत्सवाला आरंभ झाला. त्यानंतर 1896ला पुण्यामध्ये प्लेगची साथ आली. त्या प्लेगच्या साथीमध्ये दगडूशेठजींचा जो एकुलता एक मुलगा होता, तो निवर्तला आणि त्याच्यानंतर 3 महिन्यांनी दगडूशेठजींचं देखील दुःखद निधन झालं. बरं. आणि त्यांची सांत्वना करण्याकरता त्यांचे सद्गुरू हे माधवनाथजी महाराज हे इंदूरवरून पुण्यामध्ये आले आणि दगडूशेठजींच्या ज्या पत्नी होत्या लक्ष्मीबाई यांची सांत्वना करताना त्यांनी सांगितलं, की जे झालंय ते बदलू शकत नाही, परंतु आता जशी गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे, तशी एक दत्त महाराजांची स्थापना करा आणि यांच्या धार्मिक विधीमध्ये कुठलाही खंड पडू देऊ नका. जसं मुलं मोठी झाल्यावर आईवडिलांचा नावलौकिक वाढवतात, तशी ही 2 दैवतं तुमचा नावलौकिक वाढवतील असा आशीर्वाद दिला. आणि आजच्या घडीला आपण बघतोय तर दगडूशेठजीच्या नावाने गणपती बाप्पा जगभर प्रसिद्ध झालेले आहेत आणि पुण्याचा जो मुख्य रस्ता आहे लक्ष्मी रस्ता हा त्यांची पत्नी लक्ष्मीबाईंच्या नावाने प्रसिद्ध आहे. अशी एक आध्यात्मिक पार्श्वभूमी या मंडळाला आहे, या बाप्पांना आहे. भक्ताच्या नावाने जगभर प्रसिद्ध बाप्पा झालेले आहेत. ओके. आणि ही जी वाटचाल आहे लक्ष्मीबाईंनी तिथल्या व्यापाऱ्यांच्या सहकार्याने हा उत्सव पुढे सुरू ठेवला आणि इथली जी व्यापारी पंचमंडळी होती त्या परिसरातले सर्व कार्यकर्ते हे त्या गणपती उत्सवामध्ये सहभागी व्हायचे त्यांच्या नेतृत्वाखाली. परंतु 1952 साली त्या व्यापाऱ्यांच्या असं लक्षात आलं, की आता हे कार्यकर्ते सक्षम झालेले आहेत. आपण यांच्या ताब्यामध्ये हा उत्सव देऊ शकतो आणि त्यांनी त्यावेळेला 1952 साली सुवर्णयुग तरुण मंडळाची स्थापना ही 1940-42लाच झाली होती. या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवात ते भाग घ्यायचे, सगळी व्यवस्था बघायचे. त्यांच्यावर विश्वास ठेवून या पंचमंडळींनी हा उत्सव सगळा सुवर्णयुग तरुण मंडळाच्या ताब्यात दिला आणि 1952 सालापासून खऱ्या अर्थाने ही जी व्यवस्था आहे ही सुवर्णयुग तरुण मंडळाच्या ताब्यात आली. त्यामध्ये सर्वश्री मगाशी सांगितल्याप्रमाणे तात्यासाहेब गोडसे असतील, मामासाहेब रासने असतील, शंकरराव आमचे सूर्यवंशी वडील असतील, बुवासाहेब रासने असतील, रघुनाथपंत केदारे असतील आणि इतर त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय एका ध्येयवेडाने हा उत्सव ताब्यात घेतला. आणि त्यावेळेला कसलीही परिस्थिती नव्हती. केळ्याच्या खुंटांवर हा उत्सव व्हायचा, साधेपणाने व्हायचा. परंतु त्यांच्यामध्ये एक जिद्द व्हायची. त्यांनी लोकप्रबोधनाचं कार्य, कारण गणेशोत्सव हे प्रबोधनाचं माध्यम आहे. मेळ्यांच्या रूपाने ते सुरू ठेवलं, भजनांच्या रूपाने सुरू ठेवलं आणि वर्गणी काढून हा उत्सव केला जायचा. आणि आमच्याकडे 1951 सालापासूनचे अहवाल उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये 1900 साधारण त्यांनी 58 ते 60 साली या अहवालामध्ये अशी नोंद आहे, की या सर्व कार्यकर्त्यांनी एक मीटिंग घेतली आणि सगळ्यांनी असं ठरवलं एक दिलाने, की ह्या गणपती बाप्पाचं नाव जगभर झालं पाहिजे आणि जगभरातल्या गणेश भक्तांच्या हृदय सिंहासनावर हे बाप्पा विराजमान झाले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण कार्य करूयात, असा त्यांनी संकल्प केला आणि त्या दृष्टीने गणपती बाप्पाचं कार्य गणेशोत्सवाच्या माध्यमातून करत गेले. एक वेगवेगळे उपक्रम करत गेले. लोकं नारळ येऊन ग्रामीण भागातले विशेषतः व्हायला लागले. त्यांना काही प्रचित्या आल्या, परंतु त्याची कधी जाहिरात या मंडळींनी केली नाही. त्यामुळे याला नारळ्या गणपती देखील असं देखील संबोधलं गेलं. आणि 1968 साली ज्यावेळेला अमृत महोत्सव या बाप्पांचा संपन्न झाला, त्यावेळेला सजावटीच्या संकल्पना ह्या उत्सवाच्या माध्यमातून ह्या मांडल्या जायला लागल्या. सजावटीच्या संकल्पनेमध्ये देशातली विविध मंदिरं यांच्या प्रतिकृती आपण सजावटीच्या माध्यमातून केल्या पाहिजेत ही संकल्पना आली आणि तशी त्याची प्रचिती किंवा त्याचं अनुकरण हे सुरू झालं. ह्याच्या मागचा हेतू हाच होता, की आपल्या इथल्या लोकांना आपल्या भारतीय संस्कृतीचा परिचय व्हावा आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना ही अधिक वाढीला लागावी. या दृष्टिकोनातून या सजावटीच्या संकल्पना सुरू झाल्या. त्याची रोषणाई लोकांना आकर्षित करायला लागली आणि त्या दृष्टिकोनातून उत्सवामध्ये येणाऱ्या पैशाचा विनियोग हा समाजासाठी करायला ते लागले आणि त्या दृष्टिकोनातून या उत्सवामध्ये वेगवेगळ्या संकल्प आणून
त्यांनी उत्सवाला अधिक रचनात्मक आणि विधायक वळण हे देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतातले विविध मंदिरांच्या प्रतिकृती या ठिकाणी साकारल्या गेल्या आणि ते बघायला प्रचंड लोकांची गर्दी ही होती. आणि गणेशोत्सवाच्या 10 दिवसात देखील धार्मिक विधीमध्ये कुठले खंड त्यांनी पडू दिले नाही. दैनंदिन अभिषेक असतील, गणेशाग असतील, ह्या सर्व धार्मिक विधी त्यांनी नित्यनेमाने त्यांनी पाळले. त्यानंतर 68 साली ह्या बाप्पांची जी मूर्ती आहे ही तिसरी मूर्ती आहे. पहिली मूर्ती लोकमान्य टिळकांच्या हस्ते ज्याची प्रतिष्ठापना झाली ती 1893ला. नंतर 1896ला दुसरी मूर्तीची स्थापना झाली. तिच्यापासून लोकवर्गणी सुरू झाली. आणि ही जी बाप्पांची आत्ता आपण मंदिरात किंवा उत्सवात जी मूर्ती पाहतोय ही 1968 साली अमृत महोत्सवानंतर ह्या मूर्तीची स्थापना झाली. ह्या मूर्तीची कथा अशी आहे की पहिली मूर्ती थोडी भंग पावली होती. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतला की आपल्याला नवीन बाप्पांची मूर्ती केली पाहिजे. त्यावेळेला पुण्यामध्ये टिळक पुतळ्यासमोर मंडईच्या आर्यन थिएटर होतं. तर पुण्यामध्ये आमचे डॉक्टर बाळासाहेब परांजपे हे ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत. त्यावेळेला ते BJ मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला होते आणि तिथे बॉडीचे पार्ट बनवणारा एक व्यक्ती होता, नागेश शिल्पी, कर्नाटकचे. त्यांना त्यांनी पाचारण केलं आणि ही मूर्ती 1 फुटाची बनवण्याची त्यांना सांगितली गेली. त्यांनी 1 फुटाची दगडूशेठ बाप्पांची मूर्ती अतिशय सुबकपणे बनवली. परंतु ही मान्य करण्यासाठी त्यावेळेचं जे आर्यन थिएटर होतं त्या थिएटरचा जो शेवटचा शो होता 12चा तो संपल्यानंतर प्रोजेक्टर थ्रू मोठ्या स्क्रीनवर परिसरातल्या सर्व मंडळींना त्या थिएटरमध्ये बोलवून ती मूर्ती दाखवली गेली. सगळ्यांनी एकमुखाने मान्यता दिली की ही मूर्ती हुबेहूब आहे. मग त्यांना मुख्य मूर्ती बनवण्याची ही सूचना केली गेली. कारण त्यांचे जे वडील होते हे म्हैसूरचा जो वडियार पॅलेस आहे त्या वडियार पॅलेसमध्ये राजशिल्पी होते. त्यांना शिल्पकला अवगत होती. नागेशप्पा शिल्पींना देखील शिल्पकला अवगत होती. त्यातली जे मंत्र असतात ते सुद्धा त्यांना सगळं माहिती होतं. त्यामुळे दगडूशेठ बाप्पांची मूर्ती ही पुण्यामध्ये ही विधिवत पद्धतीने त्यांनी केली. आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला सूर्यग्रहणाचा मुहूर्त आला होता आणि पुण्यामध्ये ज्या 2 नद्या वाहतात, मुळा आणि मुठा, याच्या संगमावर गणेश यंत्र हातात त्यांनी घेतलं. पाण्यामध्ये 3.5 तास उभं राहून मंत्रोपचार करून त्यांनी ते सिद्ध केलं आणि बाप्पांच्या पोटामध्ये ठेवलं. आणि त्यांनी सांगितलं की या बाप्पांच्या धार्मिक विधीमध्ये कुठं खंड पडता कामा नये, हा बाप्पा जगभर प्रसिद्ध होईल, हे त्यांनी देखील सांगितलं. आणि त्यानंतर ही सर्वांग सुंदर अतिशय लढीवाळ मूर्ती जी आली तिथनं धार्मिक विधी सुरू झाले आणि खऱ्या अर्थाने दगडूशेठच्या वैभवाला सुरुवात झाली.